बाप तुमचं असं गरीबाला तुम्हाला फोटो आम्ही तुम्ही तुला म्हणाला ना आम्ही डायरेक्ट तुझ्या घरला आम्ही चोरी करायला आलो बाबा म्हणायचं होतं तसं कोणतं म्हणायचं म्हटलं गरीब माणसाच्या तोंडात निघत नाही होत असं. बघा की चांगलं मग ते पण ती काय आजकाल तशी लोक आहेत आहेत तसलं एक करणार अशी 12 जणांची एखादी बाई फक्त आज बोलवत्यात काय तर चुकीच्या गोष्टी करतात माझं त्यात पाणी मागते ते काय तर चोरा झालेली त्यामुळे लोकांचा विश्वास उडलाय. गरीब काम करणार आहे नाही त्याच्यावर विश्वास उडलाय. तेच मला तेच अनुभव आला आता हे तिथलं काय आम्ही का भेलो नाही त्याला काढा म्हटलं फोटो कष्ट करणाऱ्याला भीती नसत्या काय तुम्हाला सांगते मी. आजी आल्या ना म्हातार माणूस दिसलं म्हणून मी बोलवलं म्हणलं भरण्या नाही घ्यायचं झाल्या तर चालत्याल पण एक ग्लास पाणी तर आजी पिऊन जाईल आपल्या दारातलं म्हणून मग आजी म्हणल्या इथे आत तर या म्हणलं तसं काय नाही. मग बोलवलं आता भरण्या बघूया कितीला देतात आजी जमून परत आणि 15 दिवसांनी गेलो मग तेच माणूस मला फोटो काढलेला मग त्या बाया बोलवल्या येतात त्या बायला बोलावं म्हटलं भरणी घ्यायला भरणी बाहेर गेटच्या बाहेर थांबलं का परवा 15च्या पाठीमागं त्या आता आमचा असं फोटो काढलाय आणि आत येत ना म्हटलं कशाबद्दल परवा आम्ही आम्हाला तिथं आडवं रस्त्याला आमचा फोटो काढलाचा बा आम्ही येत नाही बा आम्ही लायकीची माणसं म्हटलं हे म्हटलं मी रिनू काय म्हटलं आम्हाला तसं तुम्ही तसली बाई नवं म्हटलं माझ्या लायकीला अव मावशी तसं नाही तुम्ही चांगला बाकीची गोसावी येत्यात डवरी येतात काय भंगारवाली येतात असं तवा ती बरोबर आहे. सांग का तुम्ही गरीब माणसं आहे चांगले आहे तिथे आहे पण लोक काय करतात गरीबाने वेश करून येऊन चांगल्या माणसाला म्हणून ते शेवटी त्या बायासनी दोघी बाया आणि ते दोघं माणूस फोटो काढल्याला शेवटी आत्या बोला तर मी अजिबात गेलो नाही शेवटी त्याची भैर येऊनच आणि उन्हाच्या राख्यात शेवटी उन्हाच्या राख्यात आणि 1:30 वाजता पाडव्याच्या पुढे गेल्या वर्षी पाडव्याच्या पुढे मग उन्हाचा रख राहते की त्या उन्हातच मी यावर त्या बायासनी घेऊन केलो पण आत नाही आली अशी. पण लक्षात ठेवा काही तुम्हाला जर घ्यायचं नसलं ना तर नका घेऊ पण असा थोडासा विश्वास ठेवा आत नका घेऊ पण एखाद्या म्हातार माणूस असलं ना तर त्यांच्या संग वस्तू घ्या आणि त्यांना असं थोडंसं म्हणजे एवढ्या लांब न फिरत येतात मिरजत नाल्यात बघा तर एवढ्या लांब न फिरतात तर आपल्या संग होईल ते आपण व्यवहारांना मागून घ्या आणि ते असेल ते 1 ग्लास पाणी द्या आणि त्यांना काय असेल ते व्यवहाराचं काय पैसे झालेले द्या वस्तू घ्या भले आत घेऊ नका पण म्हाताऱ्या माणसाचं काय अशा वस्तू घेऊन त्यांचं थोडेसे वजन कमी करा डोक्यावरचं आणि थोडंसं मदत करा आपल्याला भरण्या पण मिळतात छान छान लोणचं चटण्या ठेवायला आणि यांचं वजन पण कमी होईल यांना थोडंसं मदत पण होईल आणि आपल्याला थोडंसं आणि आमचा आशीर्वाद तुम्हाला पण लागेल आणि आशीर्वाद पण लागेल तर लागेल आणि आपण नाही अशा माणसाला नाही घेतलं तर आपण पेट्रोल जाळत जातोय आणि दुकानात घेऊन येतोय दुकानात घ्या ते पण संसार करायला त्यांचा पण संसार असतोय दुकानदार माणसांचा पण आपण म्हणतोय की दुकानदारांचा नाही सगळ्यांचा शहरात असू नाही खेड्यात असू नाही तर फिरते माणसं असू द्या फिरणाऱ्यांसंग पण माल घ्या आणि दुकानात पण घ्या तसं जगायला सगळ्याला गरज असते 2 रुपयाची सगळ्याला संसार करायचा असतोय सगळ्याला म्हणजे आपल्या व्यापारात राहायचं असतंय तर काय ना काय खरेदी करायला त्यांनी 2 रुपये आपल्या संसारात होईल म्हणून माणूस धंदा करतय फिरते आपल्या फिरून विकतय कोण दुकानात बसून विकतय कोण रस्त्यावर बसून विकतय तर गरिबांसंग पहिला घ्या आणि आपली थोडीशी हातभार लावा त्यांना एखादा गिलास पाणी द्या त्यांच्या संग वजन थोडंसं डोक्यावरच कमी केलं तर आपलं काम पण होते त्यांना हातभार पण तर चला आता आजी म्हणायला लागल्या की मी 5 रुपये देते मला चहा करून द्या तर तुमचं 5 रुपये नको 1 कप आमची पोरगी चहा करून आण द्या तुम्हाला जाऊ आणा यावर होऊ द्या आधी आणि नंतर आणि आणि तुमचं आणि घेणं नाही देणं व्यवहार नाही झाला तरी पण आजी चहा पिऊन जाणार आज काय मी भरणार नाही पण घेतलं ना तरी आजीला मी चहा देणार माझ्यातर्फे जावा आता उठा गणपतीचा दिवस आहे आपल्या गणपती बाप्पाची मूर्तीला आणून आपण हे करतोय पण देवाचं रूप असतंय गरीब माणूस परीक्षा बघायला माणूस येते गरीब माणूस पण आपल्याला देवाच्या रूपातच कुठल्या ना कुठल्या रूपात भेट झाल्या आज काम करायला म्हणून आजीची माझी भेट झालेली आहे नाही तर मी गेले असते का आजी आली असते माझ्याकडे नाही पण मला किचन मधनं आजी दिसल्या डोक्यावर वजन घेऊन फिरायला लागलेलं म्हणलं ऊन पडले म्हातार माणूस आहे तर चला बोलवून भरण्या बघू आत्ता भवानी घेऊया चला आत्ता भवानी केली हो पाया
म्हातारा माणूस आहे काही तर आपलं गरीबाला आपलं थोडा म्हणजे गरीबासंग घ्यायचं, काही खरेदी करा. आपण काय फुकट घेत नाही त्यांच्या संग. त्यांची कष्टाचे जे मेहनतचं पैसे आहे ते आपण पहिलं त्यांना द्यायचं. कष्टाचे पैसे त्यांचं कसं आपल्या कामाचं नसतं. समाधानाला आपण कसं म्हणणार की गरीबाचं पैसे, गरीबाला फसवूया, पण फसवून गरीब त्या तिथवर जात नाही. पण आपलं इकडे 100 रुपये घेतलं ना सगळे 1000 रुपये जात. सगळे का सारखी नसतात काय, एखादा सारखी नसतात. पण फसवायचं नाही तसं गरीबाला. आणि भले तुम्ही 20 रुपयाची घ्या नाही तर 100 रुपयाची घ्या, पण त्याचं कष्टाचे पैसे त्याला मिळालं पाहिजे. एवढेच माझं म्हणणं आहे, बाकी काही नाही. आणि मी कधी पण काही घेऊ द्या दारात कोणाला असं हे करत नाही, भाव करतच नाही. मी का फिरून आलेले असतात लांब, आता मिरजत आलेले आहेत, मिरजत आलेले आहेत. त्यामुळे ना एवढं लांब चालत डोक्यावर घेऊन यायचं. आणि 60 वर्षाचे वय आहे त्यांचं. मग ते किती त्यांचं कष्ट असते. त्या कष्ट 100 रुपयाच्या चीज पाहिजे त्याला एवढा एक मोलला फिरायला लागतो, तर एक भरणी अशी खपते त्या. हेवा एखादी भरणी एवढा मोलला फिरल्यानंतर एखादी भरणी खपते. म्हणून आपण त्यांच्या कष्टाचे पैसे त्यांना दिलं पाहिजे आणि वस्तू घेतली पाहिजे. वस्तू घ्यायचे 2 घ्यायच्या भरण्या आणि 100 रुपये द्यायचं म्हणायची एकच घेतली मग ती कुठं जर दवाखान्यात जातं. आपल्याला वाटतं की आपण फुका एक फसवून घेतली आजीला. तरुण असू द्या म्हातारी माणसं असू द्या, कष्ट करणाऱ्याचं कधी 1 रुपया पण आपण ठेवून घ्यायचा नाही. जे काय असेल ते दिल्याला आपल्याला त्यांच्या त्या वाटणीचं 100च्या जागेला 200 रुपये फायदा होईल. पण जर लबाड बोलून जर घेतलं तर 100 जायला 1000 रुपये आपण दवाखान्यात घालणार. हे विचार केला पाहिजे माणसानं. आणि गरीबाला कधी फसवायचं नाही. गरीब असो अमीर असो, धर्तीवर आलोय ना तर आपल्या कष्टानं जगून मोठं व्हायचं. नाही मोठं झालं तर असंच जायचं, पण इमानदारीनं जायचं. कोणाला धोका द्यायचा नाही, कोणाला वाईट बोलायचं नाही, कोणाला भांडायचं नाही. आपलं आपलं साध्या माणसासारखं जगून जायचं. करण्याला माहितीये जातो जातो बघा. तुमच्या समोर चालय मोकळी होय का नाही, कुठे गेलं नाही काय नाही. हा बाय. आजी इथं बसून पाणी प्याल्या, चहा मागितला हक्कानं. म्हणले 5 रुपये देतो चहा करून द्या. नको म्हणलं 5 रुपये. आता आपण कोण आलं तर आपण किती चहा पे, आणि नाही पण कोण आलं घरातल्यासाठी पण केला तर किती 2-3 कप असा वाया जातो आपला. भरणेवाले आम्ही आलो लोक, आम्ही एवढे विश्वासी आहेत म्हणून सांगा. हो दे जगाला व्हिडिओ कॉल करा. येऊ काय, येऊ बाय.